नमस्कार, मी योगेश रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण जळगाव खान्देशमधली चवळाफल्ली बनवणार आहोत। त्याच्यामध्ये फक्त आपण मैदा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे। खूप छान आणि टेस्टी आहे। सुरुवातीला आपण मैदा घेतला आहे, थोडंफार आपल्याला वाटलं तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। छान हातावर कुस्करून आपण ओवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि एकदम छान पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा तयार करायचा आहे आणि थोडं हाताला तेल वगैरे पण लावून तुम्ही ते व्यवस्थित गोळा करू शकतात। 10 ते 15 मिनटं आपण ओला कपडा केलेला आहे त्याच्यात ठेवणार आहोत, जेणेकरून त्याला पापडी वगैरे येणार नाही, नाहीतर ते व्यवस्थित होणार नाही। आता छान मुरलं गेलेलं आहे पीठ। आपण पोळपाटवर ठेवून व्यवस्थित त्याला छानपैकी मुरल्यावर छोटे छोटे गोळे केले आहे आणि आता मस्त पापडी तयार करून घेतो आहे। बारीक बारीक छोटे छोटे गोल करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे लांब। चवीनुसार आपण त्याच्यात मीठ पण टाकलेलं आहे, जेणेकरून ते खायला रुचकर लागतील। हे चहासोबत किंवा आपण असे नुसते पण खाल्ले तर खायला खूप टेस्टी लागतात। अशा पद्धतीने आपण याला कट करून एका पेपरवर सुकवून ठेवणार आहोत। असे गोळे करून घ्यायचे। गोळे केल्यानंतर मग आपल्याला ते लाटायला खूप इझी जातात। अशा पद्धतीने पंख्याच्या किंवा मोकळ्या हवेमध्ये पण टाकले तर छान होतात ते।